आणि बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 महापालिकांच्या निर्णयामध्ये विसंगती असल्याचं बघायला मिळतंय. कोल्हापूर महानगरपालिकेनं मटण विक्रीला बंदी केली आहे. त्यामुळे मटण विक्रीच्या दुकानांबाहेर शुकशुकाट बघायला मिळतोय. तर मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर अशातच इचलकरंजीमध्ये मटण विक्रीवरती लावलेली बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे 2 वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये वेगळे नियम का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कोल्हापुरात 2 महानगरपालिकेचे 2 वेगवेगळे नियम पाहायला मिळते. कोल्हापूर महानगरपालिकेनं मटण विक्रीसाठी बंदी घातलेली आहे. त्यामुळे मटण मार्केटची सगळी दुकानं आज बंद आहेत. मटण मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर इचलकरंजी महानगरपालिकेने मटण विक्रीवरती बंदी घातली होती. मात्र 24 तासामध्येच आहे ती बंदी मागे घेतली होती. विरोधाभास असा 2 महानगरपालिकांचा कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. एकच जिल्हा आहे आणि एकाच जिल्ह्यामध्ये 2 वेगवेगळे नियम आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कोल्हापुरात दरवेळेस पाहायला गेलं तर या मटण दुकानामध्ये नेहमीच आहे ती गर्दी पाहायला मिळते. मात्र आज ही गर्दी आहे ती आपल्याला दिसून येत नाही. आतमध्ये मात्र मच्छी विक्री दुकानामध्ये मात्र या ठिकाणी ग्राहकांची रेलचेल आहे ती दिसून येते. जरी चिकन आणि मटणवरती बंदी घातली असली तरी मांस किंवा मासे विक्री आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. नुकतेच आहे ते मासेमारीला सुरुवात झालेली आणि या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मासे खरेदीसाठी मार्केटमध्ये आहे ते यामध्ये आपल्याला गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या जातीचे प्रजातीचे मासे आहेत ते या मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत ते आपल्याला दिसून येतात आणि हे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी ग्राहक सकाळपासून येताना आपल्याला दिसून येते.